नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सखोल चर्चा करणार आहोत, उत्पादन उद्योग अर्थात मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज. आणि आज आपण ज्या स्रोतांवर चर्चा करणार आहोत ते आपल्याला उत्पादन म्हणजे काय आणि देशाच्या आर्थिक विकासात त्याचं नेमकं काय महत्त्व आहे हे समजावून सांगतील. चला तर मग सुरुवात करूया. उत्पादन म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कच्च्या मालावर प्रक्रिया करायची. आणि त्यातून अधिक मौल्यवान वस्तू तयार करायची. हो, जसं की लाकडापासून कागद किंवा ऊसापासून साखर. अगदी बरोबर. आणि म्हणूनच उत्पादन क्षेत्राला कोणत्याही देशाच्या आर्थिक विकासाचा कणा मानलं जातं. हे केवळ वस्तू तयार करत नाही तर देशाची आर्थिक ताकद ठरवतं. मग देशासाठी हे इतकं महत्त्वाचं का आहे? म्हणजे या स्रोतांमध्ये याची काही मुख्य कारणं दिली आहेत. हो. पहिलं म्हणजे हे उद्योग शेतीला आधुनिक बनवतात. बरोबर. दुसरं म्हणजे शेतीवरचं अवलंबित्व कमी करून लोकांना नोकऱ्या देतात, ज्यामुळे बेरोजगारी आणि गरिबी कमी होते. अगदी. आणि तिसरं, तयार वस्तूंची निर्यात केल्याने परकीय चलन मिळतं. हो. आणि चौथा मुद्दा असा की जे देश कच्च्या मालाला पक्क्या मालात रूपांतरित करतात ते जास्त श्रीमंत होतात. यात एक महत्वाचा मुद्दा आहे जो तुम्ही सुरुवातीला म्हणालात की शेती आणि उद्योग वेगळे नाहीत, ते हातात हात घालून चालतात. अच्छा. म्हणजे बघा, खते, कीटकनाशके, सिंचन पंप या सगळ्या औद्योगिक उत्पादनांमुळेच तर शेतीची उत्पादकता वाढली आहे. वा, म्हणजे हे एक चक्र आहे. आता या उद्योगांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी त्यांचं वर्गीकरण कसं केलं जातं ते पाहूया. हो, स्रोतांनुसार उद्योगांचे वर्गीकरण अनेक आधारांवर केलं जातं. पहिला आधार आहे कच्च्या मालाचा स्रोत. म्हणजे एकतर कृषी आधारित, जसं कापूस किंवा साखर उद्योग, आणि दुसरे खनिज आधारित, म्हणजे लोह पोलाद, सिमेंट. ठीक आहे. आणि भूमिकेनुसार पण काही प्रकार आहेत. हो, मूलभूत उद्योग आणि ग्राहक उद्योग. मूलभूत उद्योग म्हणजे जे इतर उद्योगांना कच्चा माल पुरवतात, जसे की लोहपोलाद. आणि ग्राहक उद्योग म्हणजे जे थेट वापरासाठी वस्तू बनवतात. साखर, टूथपेस्ट वगैरे. अच्छा. आणि गुंतवणुकीनुसार म्हणजे पैशानुसार? हो, भांडवली गुंतवणुकीनुसार. यात लघुउद्योगांचा उल्लेख आहे, म्हणजे ज्यात सध्या 1 कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक असते. आणि मालकीनुसार म्हणजे उद्योग कोणाचा आहे यावरून? बरोबर. सार्वजनिक क्षेत्र म्हणजे सरकारी कंपन्या, जसं की सेल. खाजगी क्षेत्र म्हणजे बजाज ऑटो, डाबर. मग एक संयुक्त क्षेत्र आहे जिथे सरकार आणि खाजगी कंपन्या एकत्र येतात, जसे की ऑइल इंडिया लिमिटेड. अगदी. आणि चौथा प्रकार खूप महत्वाचा आहे, तो म्हणजे सहकारी क्षेत्र. महाराष्ट्रातील साखर उद्योगाचेच उदाहरण आहे, नाही का? हो, अगदी. जिथे उत्पादक किंवा कामगार मिळून उद्योग चालवतात. आणि शेवटचा प्रकार वजनानुसार, अवजड आणि हलके उद्योग. हो, लोह, पोलाद, अवजड तर इलेक्ट्रिकल वस्तू हलक्या उद्योगात मोडतात. चला आता काही प्रमुख भारतीय उद्योगांबद्दल जाणून घेऊया. सुरुवात करूया कृषी आधारित उद्योगांपासून. कृषी आधारित उद्योगांमध्ये वस्त्रोद्योगाचं स्थान अद्वितीय आहे. हा एकमेव उद्योग आहे जो कच्च्या मालापासून ते अंतिम उत्पादनापर्यंतच्या संपूर्ण मूल्य साखळीत म्हणजे व्हॅल्यू चेनमध्ये आत्मनिर्भर आहे. यात सुती कापड उद्योगाचा मोठा वाटा आहे. आणि सुरुवातीला हा उद्योग महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये केंद्रित होता, बरोबर? हो, कारण तिथे कच्चा कापूस सहज उपलब्ध होता, बाजारपेठ होती, वाहतूक, बंदर सुविधा. आणि दमट हवामान सुद्धा. हो, तेही महत्वाचं होतं. पण आता विणकाम म्हणजे विविंग हे विकेंद्रित झालं आहे. त्याचा फायदा काय? फायदा असा की यामुळे पारंपरिक कौशल्य आणि डिझाईन समाविष्ट करायला वाव मिळतो. अच्छा. आणि गोल्डन फायबर म्हणून ओळखला जाणारा ताग उद्योग, त्याचं काय? भारत कच्च्या तागाचा सर्वात मोठा उत्पादक आहे. बहुतेक ताग गिरण्या पश्चिम बंगालमध्ये हुगळी नदीच्या काठावर आहेत. पण 1947च्या फाळणीचा या उद्योगावर खूप मोठा परिणाम झाला असं म्हणतात. खूप मोठा. झालं असं की गिरण्या भारतात राहिल्या, पण ताग उत्पादन करणारा जवळजवळ 3/4 भाग बांगलादेशात गेला. अरे रे, म्हणजे कारखाने आहेत पण कच्चा माल नाही, अशी अवस्था झाली. अगदी. आता साखर उद्योगाकडे वळूया. ऊस वजनाने जास्त असल्यामुळे साखर कारखाने ऊस उत्पादक क्षेत्राजवळ असतात, हे तो उघड आहे. बरोबर. पण यात एक मोठा बदल दिसतोय अलीकडे. कोणता?
साखर कारखाने आता महाराष्ट्रासह दक्षिण आणि पश्चिम राज्यांमध्ये स्थलांतरित होत आहेत. असं का? कारण इथल्या ऊसात साखरेचं प्रमाण जास्त असतं आणि थंड हवामानामुळे गाळप हंगाम जास्त काळ चालतो. समजलं. आता खनिज आधारित उद्योगांबद्दल बोलूया. यात लोहपोलाद उद्योगाला मूलभूत उद्योग म्हणतात. याचा नेमका अर्थ काय? साठी या उद्योगावर अवलंबून असतात. अच्छा. देशाचा विकास किती झाला आहे हे पोलादाचे उत्पादन आणि वापरावरून मोजलं जातं असं म्हणतात. आणि या उद्योगाचं केंद्रीकरण छोटा नागपूर पठारी प्रदेशात आहे. हो, कारण तिथे कमी किमतीत लोह खनिज, उच्च दर्जाचा कच्चा माल आणि स्वस्थ मजूर हे सगळं एकत्र मिळतं. आणि ॲल्युमिनियम ते वजनाने हलकं आणि गंज प्रतिरोधक असल्यामुळं विमानं आणि भांडी बनवण्यासाठी वापरलं जातं. हो, ॲल्युमिनियम उद्योगासाठी 2 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. एक म्हणजे कच्चा माल, बॉक्साईटची उपलब्धता. आणि दुसरी, विजेचा नियमित पुरवठा. खूप वीज लागते यासाठी. याशिवाय सिमेंट, ऑटोमोबाईल आणि IT व इलेक्ट्रॉनिक्स हेही महत्वाचे उद्योग आहेत. बरोबर. आणि त्यात बंगळूरला भारताची इलेक्ट्रॉनिक राजधानी म्हणून एक विशेष ओळख मिळालीये. तर ही झाली विकासाची बाजू. पण या सगळ्या विकासामुळे एक गंभीर समस्या निर्माण झालीय. प्रदूषण. हो. उद्योग 4 प्रकारच्या प्रदूषणासाठी जबाबदार आहेत. हवा, पाणी, जमीन आणि ध्वनी. वायू प्रदूषणाबद्दल बोलायचं तर सल्फर डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड सारख्या वायूंमुळे होतं आणि भोपाळ वायू दुर्घटनेसारख्या घटनांचे परिणाम किती दूरगामी असतात हे आपण पाहिले आहे. बरोबर. आणि जलप्रदूषण? कागद, रसायनं, वस्त्रोद्योग यांमधून जो रासायनिक कचरा सोडला जातो त्यामुळे नद्या प्रचंड प्रदूषित होतात. आणि एक अजून प्रकार आहे औष्णिक प्रदूषण. ते काय असतं? कारखान्यांमधून जे गरम पाणी थेट नद्यांमध्ये सोडलं जातं त्यामुळे पाण्याचं तापमान वाढतं आणि जलचरांचं जीवन धोक्यात येतं. आणि भूमिप्रदूषण? हानिकारक रसायनं आणि कचरा जमिनीत टाकल्याने जमीन नापीक होते आणि भूजलशी दूषित होतं. आणि ध्वनी प्रदूषण? कारखान्यातील यंत्रांचे आवाजामुळे फक्त चिडचिड नाही तर बहिरेपणा, उच्च रक्तदाब यांसारखे शारीरिक परिणामही होतात. या स्रोतातलं एक वाक्य खूप महत्वाचं आहे. आपल्या उद्योगांद्वारे सोडलेलं 1 लिटर सांडपाणी 8 लिटर गोड्या पाण्याला प्रदूषित करते. पाण्याचा पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरण करणे, पावसाचं पाणी साठवणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच ते नद्यांमध्ये सोडणे. या प्रक्रियेचे काही टप्पे असतात का? हो, 3 टप्पे आहेत: प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक उपचार. आणि हवेसाठी? कारखान्यांच्या धुरांड्यांमध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर्स आणि स्क्रबर्स सारखी उपकरणं बसवता येतात. किंवा इंधन बदलता येतं? अगदी. कोळशाऐवजी तेल किंवा वायूचा इंधन म्हणून वापर करणं हा एक चांगला उपाय आहे. आणि आवाजासाठी? यंत्रांना सायलेन्सर बसवणे आणि ध्वनिशोषक सामग्रीचा वापर करणे. यात NTPC म्हणजे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनचं उदाहरण खूप चांगलं दिलं आहे. हो, ते एक आदर्श उदाहरण आहे. ही संस्था पर्यावरण व्यवस्थापन प्रणालीसाठी प्रमाणित आहे आणि नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी एक सक्रिय दृष्टिकोन ठेवते. तर आज आपण उत्पादन उद्योग म्हणजे काय, त्याचं महत्त्व, विविध प्रकार आणि त्यामुळे होणारं प्रदूषण आणि त्यावरील उपाय यावर सविस्तर चर्चा केली. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की आपल्याला विकास आणि पर्यावरण यापैकी एकाची निवड करायची नाहीये. दोघांना एकत्र घेऊनच चालावं लागेल. हो, शाश्वत विकास हेच याचं उत्तर आहे. अगदी बरोबर. या चर्चेतून एक विचार पुढे येतो. आपण पाहिलं की उद्योगधंदे विकासासाठी आवश्यक आहेत, पण त्यामुळे प्रदूषणही होतं. आपल्या परिसरात एखादा नवीन उद्योग सुरू होणार असेल तर विकासाची संधी आणि पर्यावरणाची संभाव्य हानी यांचा समतोल साधण्यासाठी स्थानिक नागरिक म्हणून आपण कोणती भूमिका बजावू शकतो यावर नक्की विचार करा.